हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेतच असणार. तर आज आहे चौथा श्रावण सोमवार, सोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज भगवान शंकरांसोबत श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करायची होती, म्हणून सकाळी उठल्यानंतर श्रावण सोमवारची भगवान शंकरांची पूजा ही सकाळी करून घेतली. त्यानंतर हा कपड्यांचा ढीग माझी कपडे घडी करण्याची वाट बघत होता, म्हणून कपडे घडी करायला घेतले. तर कपडे घडी करताना मी सर्व कपडे हे सुरुवातीला सॉर्ट आउट करून ठेवते. म्हणजे माझे, रुद्रांश आणि यांचे कपडे मी सुरुवातीलाच सेपरेट ठेवते, म्हणजे जेणेकरून मला ते कपाटामध्ये व्यवस्थित ठेवायला इझी जातं. तर इथे आता कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत. त्यानंतर ही संध्याकाळची वेळ आहे. मी डायरेक्टली संध्याकाळी शूट केलं. तर मी जे काही पूजेला मला लागणार होते ते सर्व जी भांडी आहे जन्माष्टमीच्या पूजेसाठी लागणारी, ती सर्व पितांबरीने क्लीन करून घेतली. आणि पितांबरीने जास्त एफर्ट्स न घेता कशी क्लीन करायची ही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही भांडी एकदम स्वच्छ करू शकतो, तांबे पितळेची. तर सर्वात सुरुवातीला मी जी भांडी वगैरे आहे ती बाजूला करून घेणार आहे, कारण की मला त्या जागेवर आता पूजा मांडायची आहे. तर सुरुवातीला मी आता स्वस्तिक काढून घेतलं, ज्या ठिकाणी मला श्रीकृष्णांची पूजा करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये कलर भरून घ्यायचा आहे. त्यावर मी एक पाट ठेवलेला आहे. आता एक पिवळ्या कलरचे वस्त्र मी त्यावर ठेवत आहे. तर ही रात्रीचे 7-8 वाजताची वेळ असेल, त्यावेळेला मी पूजा मांडते आहे. त्यानंतर एक लाल वस्त्र मी त्यावर टाकून घेतलेले, आणि इथे छान लड्डू गोपालचे माझ्याकडे एक फोटो होता, तो मी तिथे लावलेला. टेपच्या सहाय्याने मी तिथे वरच्या साईडला तो चिपकवलेला. आता आमच्याकडे श्रीकृष्णाचा जन्म होण्याच्या आधी त्याला गर्भामध्ये दाखवायचं असतं, तर एक काकडी कट केलं जातं. म्हणजे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, अशा पद्धतीने मी काकडी कट करून घेणार आहे. त्यातला जो आतला जो गाभा आहे तो पूर्ण मी काढून घेणार, ज्या सीड वगैरे आहेत त्या, आणि तिथे स्पेस तयार करणार आहे. आणि त्यामध्ये लड्डू गोपालांची जी मूर्ती आहे ती मी ठेवणार आहे. आणि ही मूर्ती 12पर्यंत यामध्ये राहील, आणि 12 वाजता मग त्याचा लड्डू गोपालांचा आपल्याला जन्म करायचा आहे. तर आता ती कृष्णाची जी मूर्ती आहे ती मी काकडीमध्ये ठेवत आहे आतमध्ये, आणि ही आपल्याला कवर करून ठेवायची आहे काकडीच्या वरच्या कवरच्या सहाय्याने, आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने दाखवण्याचं रिझन म्हणजे जेव्हा कृष्ण गर्भामध्ये होता, तर गर्भामध्ये म्हणजे सुरुवातीला काकडीमध्ये ठेवला जातो. आता समोर एक मी छोटी प्लेट घेतली आहे, त्यावर सुरुवातीला रास ठेवलेली आहे. त्यानंतर गणपतीची मूर्ती मी तिथे ठेवली आहे, आणि गणपतीच्या मूर्तीची सुरुवातीला मी पूजा करून घेणार आहे. त्याला चंदन, दुर्वा, फुलं वाहून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला त्या काकडीची पण पूजा करून घ्यायची आहे. तिथे पण कुंकू, अक्षत, फुलं वाहायची आहे. आणि साईडला मी दिवा लावून घेते आहे.
तर पुढच्या 2-3 तास कृष्णाची मूर्ती ही त्या काकडीमध्ये राहील आणि शार्प 12ला मी तिथे जन्मोत्सव करणार आहे आणि मग नेक्स्ट पूजा मी तिथे मांडणार आहे. तर इथे धूप दीप दाखवून आपल्याला परत आरती करून घ्यायची आहे. लड्डू गोपालच्या फोटोला सुद्धा मी फूल वाहून घेतलेलं आहे. तर आता इथे शार्प 12 वाजलेले, तर 12 वाजता ती मूर्ती मी काकडीमधून काढत आहे. तर घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील ते त्याला हात लावून त्यावेळेला मूर्ती बाहेर काढतात. तर आता लड्डू गोपालांना सुरुवातीला पंचामृत मी स्नान घालणार आहे. तर 5 वेळा पळीच्या सहाय्याने पंचामृत वाहून आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याने स्नान घालून घेणार आहे. आणि आता लड्डू गोपालांची ही मूर्ती आपल्याला एका कोऱ्या कापडावर घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि हे जे पाणी आहे लड्डू गोपालाच्या स्नान घातलेलं, हे आपल्याला झाडामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आता मी इथे पाळणा ठेवला आहे. तर आता लड्डू गोपालांसाठी आपण पाळणा तयार करणार आहे, सजवणार आहे त्याला. तर सुरुवातीला मी त्यामध्ये गादी ठेवलेली आहे. लोड उशी सर्व मी लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण छान पाळणा सजवू शकतो. आणि माझ्याकडे हे याला काय म्हणतात, जे झुंबर म्हणतात ना, पाळण्याला लावतात, असं एक लड्डू गोपालांसाठीच मी स्पेशल घेतलेला. तर ते मी पाळण्याच्या वरती टेपच्या सहाय्याने लावणार आहे. आणि पाळण्याच्या दोन्ही साईडला मी 2 चौरंग ठेवलेले, तिथे मी समया ठेवणार आहे. आणि ही माळ माझ्याकडे एक्स्ट्रा होती, तर मी ती सजवण्यासाठी यूज करते आहे. तर ती पाळण्याला मी लावलेली. आता दोन्ही साईडला समया ठेवणार आहे आणि समया लावून घेणार आहे पूर्ण. आता जे नवीन ड्रेस घेतलेला, तो लड्डू गोपालांना मी नवीन ड्रेस घालणार आहे. त्यानंतर त्यांना सर्व अलंकार इथे चढवणार आहे. वॅक्सच्या सहाय्याने मी त्याचे जे इयरिंग्स आहे कानातले दिलेले आहे ते पण लावून घेणार आहे. आता मी पूर्ण लड्डू गोपालांना छान सजवणार आहे आणि शेवटी त्यांना मुकुट घातलेला आहे. तर अशा पद्धतीने छान आपले लड्डू गोपाल आता रेडी झाले आहे. तर आता त्यांना पाळण्यामध्ये मी स्थानापन्न करणार आहे. आता मी इथे लड्डू गोपालांना कुंकू लावून घेणार आहे आणि हार घालणार आहे मोत्याचा. तर हाराची साईज थोडी मोठी झालेली, तर म्हणून मी त्याला बांधून छोटी करून घेतली साईज.
अशा पद्धतीने आपले लड्डू गोपाल आता तयार झालेले आहे। तर यानंतर मी त्यांना छान फुलं वाहून घेणार आहे आणि पूजा केल्यानंतर छान समया आणि त्यांचा प्रकाश आणि लड्डू गोपालांची मूर्ती एकदम छान प्रसन्न वाटत होतं। आणि तिथे सर्व मी पाळण्याला वगैरे फुलं वाहून घेतलेली, समयांना पण फुलं वाहलेली आणि त्यानंतर आरती करून घेतली। तर अशा पद्धतीने माझी जन्माष्टमीची पूजा मी मांडलेली। आणि तर कशी वाटली तुम्हाला पूजा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता आपण येऊ नेक्स्ट डेला। तर त्यानंतर मी तुमच्यासोबत गोपालकालाची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे। तर ही झाली आहे आपली श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे। गोपालकाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भिजवलेले पोहे, 2 टेबलस्पून भिजवलेली चणा डाळ, अर्धा बाउल अनारदाणा, 2 टेबलस्पून दही आणि अर्धा बाउल सफरचंदाचे काप, चवीनुसार साखर, मीठ, हिरवी मिरची आणि ऑप्शनल आंब्याच्या लोणच्याची फोडसुद्धा घालू शकता। तर सुरुवातीला 1 बाउल पोहा, त्यानंतर चणा डाळ भिजवलेली, अनारदाणा, दही, साखर, मीठ, हिरवी मिरची आणि लोणचं हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे। तर हा झाला आपला गोपालकाला रेडी। त्यानंतर गोपालकाला हा प्रसादामध्ये दाखवा। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की करून बघा, छोट्यांसोबत मोठ्यांनासुद्धा मनापासून आवडेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। परत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।